नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज ना मला काय सुद्धा काम नाही. आज ना मी लई निवांत आहे. कारण काल तर दसरा पूजन केलं, तर आज तर कशाची पूजा नाही करायची. आज काय काम नाही करायचं. कारण पप्पांनी ना इथं वैरण आणून ठेवली, इथं थोडी वैरण काढली, इथं थोडी वैरण काढली आणि तिथं मकवान काढले. जर एखादी पिंडी काढायला लावली तर ती एखादी पिंडी काढायची गिनेगोराची. पण तसं तर बाकीचं काय सुद्धा काम नाही. आणि आज लई निवांत आहे. तर आता फक्त जेवण करायचं राहिलंय माझं. मम्मी लय भूक लागली, काय केलंय जेवायला? हो, मी आता आहे ना डाळ तडका करते जेवायला पटकन लगेच. आणि चपाती का भाकरी? चपाती आहे. चपाती. हा. आणि मग डाळ तडका ते तुपाचा कर. बर त्याचा तेलाचा नाही चांगला लागत. बर 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 ठीक आहे. झाली का भाजी? हो झाली तयारी आहे. लय पातळ केली, डाळ तडका तर घट्ट असतो की. नाही बघ की खाऊन टेस्ट छान आहे. हो, तूप टाकले का? ठीक आहे. साईडला कशाला टाकलं? तुला त्यात टाक म्हणलं होतं मम्मी. अरे त्यात ते कांदा नाही तेलाचा तुपा चांगला भाजले जात. माझं ना जेवण झालंय बरं का. आता आम्हाला शानाच्या पाट्या टाकून यायच्यात. तर माझ्या ना शानाच्या पाट्या टाकून झाल्यात बरं का. आता ना मला तिकडं वैरण आणायला जायचंय. पप्पा पुढे गेले ते काढायला. तर आम्हाला ना ही वैरणीची पट्टी काढायची बरं का. काल तर तिथलीच वैरण काढली होती, आज पण इथली काढायची. आणि इथली वैरण ना एवढी भारी आली का नाही. कारण मागच्या आठवड्यामध्ये लय मुसळधार पाऊस झाला आणि त्यामुळे पाणी साठून राहिलं होतं. आणि त्यामुळे गिनीगोल एवढं पटापटा वाढलं आणि नुसतं हिरवंगार झालंय. ही पण पूर्ण पट्टी आली. आता ही पण 4-5 दिवसामध्ये सगळी काढावं लागेल. तुम्हाला ना आमची विहीर दाखवतो बरं का. ह्या रानामध्ये ना आमची एक विहीर आहे आणि तिकडच्या रानामध्ये एक विहीर आहे. आणि ह्या रानातल्या विहिरीतले मोटर आहे का नाही, लय दिवस झालं चालूच केली नाही. कारण मागच्या आठवड्यामध्ये तर मुसळधार पाऊस चालू होता आणि ह्या आठवड्यामध्ये तर अजून काय पाणी वसरलंच नाही. त्यामुळं ना ह्या विहिरीतलं पाणी एकदम गच भरलं आहे. आणि तुम्हाला आता विहीर दाखवतो. तर ही आमची विहीर आहे आणि ह्या विहिरीतलं पाणी का नाही प्यायला एकदम गोड लागतं माहिती आहे का. म्हणजे लोक म्हणतात का नाही पाण्याला चव नसते, पण ह्या विहिरीतल्या पाण्याला का नाही खरंच चव आहे आणि लय भारी पाणी प्यायला लागतं. आणि ह्या विहिरीतलं पाणी का नाही आम्ही 3 एकराच्या भरण्याला वापरतो. मी तुम्हाला सगळ्यांना विहीर दाखवस तर का नाही. पप्पांनी तर 3-4 पेंड्या काढून ठेवले ते. आता या पटकन गाड्यामध्ये भरून टाकतो. तर वैरणीचं गाडा ना पूर्ण भरून झालाय बरं का. आणि वैरण पण का नाही लय काढली. आता 2-3 दिवस वैरण नाही का नाही काढले तरी पण चालेल. कारण ही 2-3 दिवस पूर्ण वैरण पडून पण जाईन. आणि ही संपल्यानंतर परत मग इकडची पट्टी काढायची. आणि गाडा आणायला जेवढा सोपं वाटला का नाही, आता तेवढाच न्यायला अवघड पण आहे. कारण लय लांब न्यायचं आहे आम्हाला, तिकडं नाराच्या पलीकडे न्यायचा आहे गाडा. तर चला आता घेऊन जाऊया. तर वैरणीचं काढा ना लय जड आहे बरं का. आणि वडाय पण तेवढीच ताकद लागते. आणि आम्हाला लय लांब लिहायचं आहे, त्यामुळे तर अजून लय ताकद लागणार आहे. तर गाडा वडायला ना लय दम लागते बरं का. पप्पा तर खालीच बसलं गाडावरून. कारण गाड्यामध्ये ना लय गिनीगोल आहे आणि लय गिनीगोल भरलंय पण बळबळच भरलंय. तर फायनली गाडा घेऊन आम्ही घरी आलोय. आणि लय ताकद लागली बरं का गाडा वडायला. आणि इकडं मम्मीची गुरं पाणी पाजायला चालू झाल्यात. म्हणजे बाहेरची तर सगळी कामं संपत आल्यात. आणि मला पण लय दम लागलाय. आता थोडा आराम करतो. तर आमची ना बाहेरची सगळी कामं संपल्यात बरं का. आणि आता मी माझं यूट्यूब स्टुडिओ बघत होतो. तर मला ना लय भारी भारी कमेंट्स यायला लागल्यात. त्यामुळं ना मला लय भारी वाटायला लागले. म्हणजे स्वतः एक कॉन्फिडन्स फील व्हायला लागलाय. म्हणजे मी चांगलं ब्लॉग्स बनवतोय म्हणून. म्हणजे दिवसेंदिवस एक चांगले कमेंट्स वाढायला लागल्यात, लाईक्स वाढायला लागल्यात, सबस्क्रायबर वाढायला लागल्यात. म्हणजे दिवसाला 1 ते 2 सबस्क्रायबर वाढतात. पण हळूहळू चांगली ग्रोथ व्हायला लागली. त्यामुळे एक भारी वाटायला लागले. आणि त्यामुळे मला थोडा प्रेशर पण व्हायला लागला आहे. म्हणजे ब्लॉगिंगचा प्रेशर नाही, असा कॉलेजचा प्रेशर वाढायला लागला आहे. म्हणजे असाइनमेंट हे वाढायला लागले. त्यामुळे काय नाही ब्लॉग थोडं माझं छोटं व्हायला लागलं आहे. मग ते आता मला थोडं चेंज करावं लागेल. थोडं मोठं ब्लॉग्स करावं लागतं. अजून चांगलं इम्प्रूव्हमेंट करावं लागेल. आणि तुमचा असा सपोर्ट राहू द्या. आणि आता ना पावसाचं वातावरण झालं बरं का. आणि चांदणं पण काय पडलं नाही. त्यामुळे मला ही स्कूटी का नाही आत लावून घ्यायची.
आणि मला ना असाइनमेंट लिहायची बरं का, पण ती काय मी आज लिहिणार नाही, कारण मला कंटाळा पण आलाय आणि मला अजून ब्लॉगला एडिट पण करायचं आहे. त्यामुळे आता ना मी ब्लॉग एडिट करायला बसतो आणि आता किती 10:30 वाजले ते, म्हणजे अर्ध्या ते पाऊण तासामध्ये माझा ब्लॉग एडिट करून होईल. तर चला आता ब्लॉगला एडिट करायला बसतो. तर माझा ना पूर्ण ब्लॉग शूट पण झालाय आणि एडिट पण झालाय, त्यामुळे आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. जरी ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की ही ब्लॉग तुम्हाला आवडलाय का नाही. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.